आता लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग निधी देणार आहे। आदिवासी विकास विभागाचा हा निधी वळवला जातोय। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग 335 कोटी 70 लाख रुपये देणार आहे आणि आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानामधून मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे। मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही। हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही आणि महायुती सरकार 100% आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे मी माझ्या समस्त बांधवांना आवाहन करतो, आश्वासित करतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून PM जनमन योजना, धरती आबा योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे। लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी मंत्रालयाचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे। हे मी 35 कोटीपेक्षा जास्त तुमच्या चॅनलवर आज सकाळी पाहिलेली ही बातमी आहे। मी ॲक्च्युली माहिती काढायला लावली आहे कारण का अनेक वेळा असं होतं की जो निधी असतो तो त्या डिपार्टमेंटचा असतो, तो एका स्कीमसाठी त्यामध्ये वळवला जातो। त्यामुळे एक्झॅक्टली 2 डिपार्टमेंटचा इश्यू आहे हा, आदिवासी आणि सोशल जस्टिस या दोन्ही डिपार्टमेंटच्या निधीबद्दल माहिती काढण्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे दोन्ही डिपार्टमेंट।